व्यायाम करून आलाय गुरुसर खऱ्या अर्थानं काल पूर्ण चर्चा दुपारनंतरची रंगली ती म्हणजे कोत्या मनाच्या एका स्टेटस ठेवला संदीप देशपांडेंनी आणि त्याच्यानंतर मोठी चर्चा रंगली. कसं काय चर्चेकडे बघता, कसं काय त्या स्टेटसकडे बघता? नाही ते मी पण काल वाचलं ते स्टेटस ठेवलेलं ते मी बघितलं आणि मला हसायला आलं. अपेक्षा कोणाकडनं ठेवायची हो? अपेक्षा अशा वृत्तींकडून ठेवा, अशा माणसांकडनं ठेवा की जे दिलदार असतील, जे मोठ्या मनाचे असेल. उद्धव साहेबांकडनं यांनी अपेक्षा मोठी ठेवलेली. मी तर अर्थ त्याचाच लावतोय की त्यांच्याकडनं स्वीकृतीची अपेक्षा यांनी ठेवलेली की शिवसेना आम्हाला एक स्वीकृत नगरसेवकाचं पद देणं होतंच, द्यायलाच पाहिजे होतं. कारण जर का युतीमुळे ज्या 35-40 सीट येणार होत्या तुमच्या त्या 65 पर्यंत गेल्या, कोणामुळे गेल्या? मनसेमुळेच गेल्या ना, राजसाहेबांमुळेच गेल्या ना. मग काय हरकत होती द्यायला? एक मोठेपणा करून, मनाचा मोठेपणा करून एक सीट द्यायला काय हरकत होती? स्वीकृत नगरसेवक तुमचा मोठेपणा दिसला असता. युती तुम्हाला टिकवायची आहे, युती तुमची आहे, तर तुम्हाला हे द्यायला काहीच हरकत नव्हती. पण कसं आहे की त्याला मोठं मन लागतं, ते जमलं नाही त्यांना आणि जमणार पण नाही आयुष्यात. ते दिलं आहे ना त्याचा अर्थ तोच आहे की कोणत्या मनोवृत्तीचेच आहेत ते आणि ते तसेच वागणार. त्यामुळे त्यांच्याकडून कुठली अपेक्षा न ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही बघितलं असेल की माहीम विधानसभेमधनं ज्यावेळेला अमितजी ठाकरे उभे राहिले त्यावेळेला यांनी सीट द्यायला पाहिजे होती का? नाही दिली ना. तिकडे पण हे केलं. परत वरळीमध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा आदित्यजी उभे राहिलेले त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलेलं, तेव्हा मी विधानसभा अध्यक्ष होतो तिकडचा, आमची तयारी चालू झालेली, तेव्हा साहेबांनी बोलून आम्हाला सांगितलेलं किंवा तिकडनं उभं नाही करायचे सीट आपल्याला. कारण हेच होतं ना की पहिल्यांदा एक ठाकरे घराण्यातला युवराज उभा राहतोय तर आपण त्याला केक वॉक दिला पाहिजे, आपण त्याला विरोध नाही केला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. आम्ही त्यावेळेला सीट उभी नव्हती केलेली. ह्याला म्हणतात मोठ्या मनाचं. संगत होते ना, संगत. जेव्हा युती झाली, तुम्ही एकत्र आलात, तुम्ही एकमेकांचे विचार तुम्हाला पटलेत म्हणून तुम्ही एकत्र आलात. संगतीचे चांगले गुण घ्यायला पाहिजे, ते त्यांनी घेतले नाहीत आणि ते आयुष्यात घेणार नाहीत. मी तुमच्या माध्यमातून राजसाहेबांना खरोखर मनापासून विनंती करतो. आता मी त्या पक्षात नाही आहे, फक्त मी विनंती करू शकतो त्यांना की आता आपला पक्ष वाढवा, आपल्या कार्यकर्त्यांना वाढवा, आपल्या कार्यकर्त्यांना नगरसेवक बनवा, आमदार बनवा. दुसऱ्यांचा पक्ष मोठा करणं किंवा कार्यकर्ते मोठे करणे हे सोडा. आता मी तुमच्या माध्यमातून विनंती. तुम्ही अजून एक वक्तव्य आता केलं की ज्याला हवं होतं. एकंदर पाहिलं गेलं तर आतापर्यंत जो आकडेवारी बघितलो तर 6 नगरसेवक आले तरी तुम्ही 70चा आकडा पार करू शकणार, कारण ठाकरे बंधू हा मॅटर एकत्र होता. बरोबर. तुम्हाला असं वाटतं म्हणजे विसरलं जातंय का शिवसेना ठाकरे गटात, असं मला वाटतं? असं वाटतं नाही, फॅक्ट आहे. 35 ते 40च्या पुढे गेले नसते, युती झाली नसती तर 35च्या 40 पुढे गेले नसते. पण गेले गोवा या कारणामुळेच गेले, राजसाहेबांमुळे आणि मनसे पक्षामुळे. ज्या पद्धतीने कार्यकर्ते मनसेचे कामाला लागलेले होते त्यांच्यामुळेच झालेलं आहे. मनसेची मतं यांना मिळालेली आहेत, त्यामुळे निवडून आलेलं. तर 35 ते 65 झाले तुमचे, एक स्वीकृत नगरसेवक द्यायला काय हरकत होती? कसं आहे की इलेक्शन पुरती एकमेकावर भाषणांमध्ये एकमेकांवर शिंतोडे उडवणं वगैरे ह्या गोष्टी असतात, उणी धुणी काढणं हे सगळं असतं इलेक्शन. इलेक्शन संपल्यानंतर मला वाटते की ह्या गोष्टी विसरायला पाहिजे आणि आपली जर कामं असतील आणि आता सत्तेमध्ये जो पक्ष आहे, सत्तेमध्ये मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांच्याकडे जाऊन कामं अगोदर पण केलेली आहेत. तसे ते गेले असणार कामांसाठी आणि त्यांनी मला वाटते काहीतरी स्टेटमेंट पण काल दिली की काहीतरी ट्रॅफिकचा वगैरे प्रश्न आहे त्याच्यामुळे ते गेलेले. अशा करता जातात लोक. आम्ही पण जातो, आम्ही पण त्यावेळेला गेलेलो. फडणवीस साहेबांनी आम्हाला खूप मदत केलेली त्यावेळेला, शिंदे साहेबांनी आम्हाला मदत केलेली. BTD चालचे प्रश्न आम्ही त्यावेळेला घेऊन गेलेलो, त्यावेळेला साहेबांनी आम्हाला मदत केलेली. म्हणजे आपण लोकांचे प्रश्न आहेत, आपण सत्तेत नाही आहे म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का? लोक आपल्याकडे येत आहेत, आपण जाऊन सोडवायला पाहिजे. आणि कोणाकडे जाणार? तर आपण सत्तेतल्या लोकांकडे जाणार ना. आपण हे करायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये काय? पण दोन्ही सर कुठं ना कुठे त्याच प्रश्नाला अनुसरून काल राज ठाकरे येतो देखील म्हणाले की हा राजकारणाचा विसर पडल्या लोकांना, कारण एकंदर या भेटीगाठी झाल्या पाहिजेत. मात्र शिंदे गटाचे काही तरी नेते आहेत त्यांनी हे
हे सगळे सोशल मीडियावर ट्विट्स करायला सुरुवात केली की आता आम्हाला काय माहिती. नरेश मस्केचं शब्द मात्र उदय सामंत स्वतःने असं एक वेगळं एक्सपोज केलं. तेही कुठे ना कुठे थांबायला त्यांनी हवं होतं का? कारण त्याच्यामुळे दुसरा एक दृष्टिकोन या सगळ्या भेटीमागे आला असं मला वाटतं. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोण कसाही फायदा घेऊ शकतो त्या गोष्टीचा. जसं तुम्ही आता दाखवलं की भेटीला गेले तसं त्यांनी केलं की ह्या भेट वेगळी होती. जो त्याचा प्रश्न आहे. आता त्यांना त्यांचे वरिष्ठ समजावून सांगतील बाबा ही भेट कशा करता होती, का होती, हे योग्य नाही ना. तुम्ही हे जे भाष्य करताय ते मला वाटतं ते सांगतील. किशोरीताईंना जेव्हा पण तुमचा प्रश्न विचारला गेला त्या किशोरीताईंनी वेगळं रिॲक्ट केलं. कुठे ना कुठे किशोरीताईंचा राग या सगळ्या गोष्टीबद्दलचा कसं काय होईल? आमच्या मोठ्या ताई आहेत, आम्ही एकत्र काम केलेलं आहे, त्यांचा अनुभव पण दांडगा आहे. पण आम्ही त्या काहीतरी मला वाटते म्हणाल्यात काहीतरी ज्या पद्धतीने म्हणाल तर प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यापेक्षा ना हे जे मी बोललो आहे ना ते काहीतरी म्हणालं ते काहीतरी शेण खाल्लं वगैरे काहीतरी बोललं. त्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यापेक्षा ना गाईचं शेण खाल्लेलं बरं. नाही तो कसं आहे की तिकडे जी खतखत चाललेली आहे त्या पक्षामध्ये, मनसे पक्षामध्ये जी खतखत चाललेली आहे त्याच्यावर आता त्यांचे बघितलं ना तुम्ही, आता त्यांच्या मिटिंग्स चालू आहेत कंटिन्यूस, नेहमी मिटिंग चालू आहेत. त्याच्यावर मला वाटते अंतर्गत मिटिंगमधला अहवाल पण तुमच्याकडे आलेला आहे की त्याच्यामध्ये लोकांनी सांगितलं की शिवसेनेच्या लोकांनी काही मदत केलेली नाही आहे म्हणून वगैरे. आता त्याच्यावर ठरवतील त्यांचे नेते आणि जे आमच्या संपर्कात नेते आहेत त्यांचे किंवा कार्यकर्ते जे माझ्या संपर्कात आहेत ते लोक बोलतात ना की आम्हाला मदत नाही झाली पण आपली लोक त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने कामाला लागली. खरं आहे ते, मनापासून कामाला लागली. पण त्यांचे मनापासून लागले ना, कारण त्यांची ती म्हणतात ना की त्यांचं नेतृत्वच कोणत्या मनाचं असेल तर पुढे काय होणार आहे. प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी असते आणि एक्सपायरी होणार या असं विधान काय प्रत्येक गोष्टीला कसं आहे की थोडा हुरूप द्यायला लागतो ना कार्यकर्त्यांना. नाही तर कार्यकर्ता वेळ होऊन जातो ना, खचून जातो ना. हुरूप द्यायचा असेल तर काय करणार, मग त्याला सांगायला लागतं, समजावायला लागतं, अरे बाळा होणार, आपण पण कधीतरी सत्तेत येणार. त्याकरता हे वाक्य बोलले. काल देखील अशा बैठक आहेत पार पडलेला आहे. काल देखील अशा बैठका पार पडलेला आहे. आज देखील मुंबईमध्ये मोठं यश पुन्हा मिळता अशा पद्धतीच्या बैठका. नाही तेच मग सांगितलं ना की कार्यकर्त्यांना काहीतरी हुरूप द्यायला लागतो, काहीतरी बोलायला लागतं, त्यांना थोडं हे द्यायला लागतं. त्याप्रमाणे बुस्टिंग करण्याकरता या मिटिंग वगैरे चालू असणार त्यांच्या. राहुल गांधी मुंबईत येत आहेत. 2014चं जे प्रकरण आहे माननीचं RSSच्या त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की महात्मा गांधींची हत्या हे RSSचा हात असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं होतं. तेव्हा आज ते अभिवंडीच्या न्यायालयामध्ये उपस्थित राहणार आहे. तर तिथे दिलेला जो जामीनदार आहे त्याचं निधन झालेलं आहे, त्यामुळे आज ते उपस्थित राहणार. नवीन जामीनदार त्यांना देण्यासाठी त्यांना बोलवण्यात आले. तर त्या कोर्टाचा आदेश आहे त्याप्रमाणे त्यांना यावंच लागेल. कोर्टाच्या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या त्यांना कंप्लीट कराव्याच लागणार. त्याप्रमाणे ते येणार आणि यावंच लागेल. नाही तर कोर्ट घेऊन येईल त्यांना. आम्हाला जसे घेऊन जातात तसे त्यांना घेऊन येतील. नाही त्याची मला काही कल्पना नाही आहे. आज मीटिंग झाल्यानंतर कळेल. थँक्यू. माणूस तुला एवढा वर्णन जातो मागे वगैरे परत तिथे पुढे जातो शिकायला.